हॅलो नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि आजचा कंटेंट खूप छान आहे. सो पावसाळा आहे, पावसाळ्यात मोस्टली झाडं वगैरे लावली जातात. आणि आज मी आमची बाग दाखवते तुम्हाला की कोणती कोणती झाडं आहेत. तुम्ही पण बाग अशी करू शकता, त्यासाठी मी तुम्हाला दाखवते. स्टार्टिंग करूया आपण. हे बघा, ही जी तुम्हाला वेल दिसते ना, ती घोरकण्याची वेल आहे. सो पावसाळ्यात ह्या वेली वगैरे येतात. जर आपण आतमध्ये कांदे वगैरे लावले असतील ते बघू शकता तुम्ही, इथे वेल आली आहे. सो ही आहे घोरकण्याची वेल. त्याच्यानंतर हा बघा मोगरासुद्धा लावलेला आहे इकडे बघा. आणि आत्ता हे बघा कळ्या येतात त्याला. सो हा सीझन आहे मोगराचा. सो मोगरासुद्धा लावलेला आहे. त्याचबरोबर इथे बघा, ही एक दासवंदी आहे, तिला फुलसुद्धा आलं आहे. सो ही आहे सिंगल दासवंदी, बघू शकता तुम्ही. तिची जी पाकळ्या आहेत त्या बघू शकता तुम्ही, एकदम सिंगल आहेत. आणि आमच्याकडे बऱ्याच प्रकारच्या व्हरायटी आहेत जास्वंदीमध्ये, मी तुम्हाला दाखवते. सो काहींना फुलं आलेत, काहींना आली नाही आहेत. सो ही सिंगल झाली. आता डबलची दाखवते. ही बघा कळीसुद्धा आली आहे. सो ही डबलची आहे. जे लाल कलरचं फूल येतं ते वाला, एकदम डार्क. हे बघा कशी लावलेली आहे. जो झाडं लावलेली कशी आहेत ते पण तुम्ही बघू शकता. कुंपण कशी असते तशी झाडं लावलेली आहेत कुंपणाच्या इथे. ही आहे तगार डबलवाली, बघू शकता तुम्ही. स्वतः कळ्या आल्यात त्याच्यावरती, फणससुद्धा रुजले आहे. बघा, हा बघा फणस आहे. ही डबलवाली तगार आहे. आणि त्याच्यानंतर हे बघा, हा इकडे प्राजक्ताचं झाड आहे. हे बघा, सो ते तोडलेलं होतं त्याच्यामुळे आता तुम्ही बघू शकता त्याला ढिऱ्या बघा किती छान फुटल्यात, एकदम कोवळ्या. सो तुम्ही प्राजक्ताचं झाड हे घरासमोर असावं, चांगलं मानलं जातं. सो आता हा सीझन आहे, त्याला फुलं अजून हे आता तोडलं म्हणून त्याला लगेच फुलं नाही येणार, पण पावसाळ्यात म्हणजे गणपतीच्या दरम्यान फुलं येतात. बघू शकता तुम्ही, एकदम हिरवी पानं आल्यात. सो तुम्ही बघू शकता कशी झाडं लावलेली आहेत. हे बघा पूर्ण एका लाईनीने, म्हणजे कुंपण पण होईल आणि झाडं लावल्यासारखे पण होतील. इथे बघा कळ्यासुद्धा आल्यात. सो इथे पण मोगरा लावलेला आहे. त्याच्यानंतर हा बघा कढीपत्तासुद्धा लावलेला आहे. इथे पण तगार आहे, पण ही सिंगलवाली तगार आहे. डबलवाली पण आहे आणि सिंगलवालीसुद्धा आहे आपल्याकडे. हे बघा, ही छोटी जी रोपं आहेत ना, ती कढीपत्त्याची रोपं आहेत. हे बघा कशी रुजली आहेत. सो आम्ही कढीपत्तासुद्धा लावलेला आहे. आणि ते जे बी येतं ना ते असं पडतं आणि मग सगळीकडे रुजतं, तसं हे रुजलेले आहेत. हे बघा इकडे पण रुजलेले आहेत. सो कढीपत्ता पण आम्ही लावलेला आहे. आणि मोगऱ्याला कळ्यासुद्धा आल्या आहेत. हे बघा तिथे मोगऱ्याला कळ्या आल्या. आणि खूप आपल्याकडे असे बऱ्याच व्हरायटी आहे, मला मी दाखवते. ही बघा, आपण शेवंतीसुद्धा लावलेली आहे. त्याच्यामध्ये 2 कलर आहेत, एक व्हाईट आहे आणि एक असं येल्लो आहे. सो ही जी आहे ती पूर्ण व्हाईटवाली आहे आणि येल्लो आपल्या दुसऱ्या साईडला आहे. सो ही व्हाईट आहे. आणि इथे बघू शकताय तुम्ही, इथे जे रुजलं आहे ना ते गोखरण रुजले. सो आपल्या इथे गोखरणीला फुलं पण आली आहेत. व्हाईट कलर आहे आणि असा एकदम ब्ल्यू कलर आहे डार्क, तो पण मी तुम्हाला दाखवते. सो ही एक व्हरायटी आपल्याकडे जास्वंदीची पण, बघू शकता तुम्ही, एकदम डबलमध्ये येतं आणि छोटं फुल येतं, अगदी मोठं येत नाही. आणि इथे बघा कळ्या आल्या आहेत, बऱ्याच कळ्या आल्यात. आणि मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे गोखरण, हे बघा हे व्हाईट कलरची गोखरण आली आहे. सो ही व्हाईट आहे आणि ही कुंडीमध्ये वगैरे लावलं आहे. आणि दुसरं झाड म्हणजे हे बघा चिनी गुलाब आहेत. तुम्ही चिनी गुलाब कुंडीतसुद्धा लावू शकता किंवा जमिनीतसुद्धा लावू शकता, पण आम्ही कुंडीमध्ये लावले आहेत. ह्याच्यामध्ये आपल्याकडे 2 कलर आहेत, एक येल्लो आहे आणि हा असा मोरपिसी नाही, सॉरी राणी कलर आहे. सो फुलं येऊन गेल्यात. सो आपल्याकडे अजून एक कलर आहे जास्वंदीचा, ऑरेंज असा आहे बघा.
हा एक ऑरेंज कलर आहे आणि इकडे आपलं निशिगंधाचं झाड आहे. हे बघा आम्ही कुंडामध्ये कशी झाडं लावलेली आहेत. सो काही शोची आहेत, काही दासवंदी आहेत बघा. आणि हे चिनी गुलाब आहे. सो याच्यातच येलो कलरचं पण एक चिनी गुलाबाचं झाड आहे आणि ही सगळी शोची झाडं आहेत. आणि बघा इथे छोटी छोटी झाडं लावलेली आहेत. म्हणजे बघा ही शेवंती आहे. ही शेवंतीची जी छोटी छोटी म्हणजे तुम्ही साधं खुटून जरी लावलात तरी हे होती शेवंती. हे बघा सो इकडे लावलेलं आहे पूर्ण शेवंती, बघू शकता. सो गोखरणचं हे व्हाईटवालं आहे. सो ब्ल्यूवाला पण मी तुम्हाला दाखवते. खूप मोठं होतं कारण की ह्याच्या वेली खूप मोठ्या होतात, ते पण दाखवते. तर इथे आपले आहे ब्ल्यूवाली गोखरण. हे बघा फुलंसुद्धा आली आहेत, मी दाखवते तुम्हाला. आणि आता पावसाळ्यात बरेच फुलं येतात बघा. सो आम्ही कुंड्यांमध्ये सुद्धा बघा इथे लावलेले आहेत. ही जी जास्वंद आहे ह्याच्यावरती असं गुलाबी कलरचं फुल येतं. हे बघा एक येऊन गेलं आहे, कालच आलेलं आहे बघा. आणि ही जी आहे ना ह्याच्यावर व्हाईट कलरचं येतं फुल. आणि इकडे हे गोखरण आहे व्हाईटवाली ब्ल्यूवाली. सो असे आम्ही कुंडीमध्ये सगळे लावलेले आहेत झाडं. तुम्ही पण लावू शकता. पण मोस्टली जर तुमच्याकडे जमीन वगैरे असेल ना तर जी जास्वंदी असेल, मोठमोठी झाडं असतील ना ती जमिनीतच लावावी. जी शोची वगैरे असतील तर तुम्ही कुंड्यांमध्ये लावू शकता. पण कुंड्यांमध्ये त्यांना जीव नाही लागत जास्वंदीना वगैरे, तर तुम्ही जमिनीत लावलं तर चांगला जीव लागतो. आणि दुसरी इथे पण एक वेगळ्या प्रकारचं आपल्याकडे एक जास्वंदीचं झाड आहे. हे बघा कळी आली आहे त्याला. आणि इकडे बोन्साय आहे बघा, बोन्सायसुद्धा लावलेलं आहे आपण. आणि हे ब्रह्मकमळचं लावलेलं आहे. ब्रह्मकमळ मी गेल्या वेळेस लावलं होतं, मग आता गेल्या डिसेंबरमध्ये लावलेलं आहे. सो आत्ता ते फुटतं आहे बघा, पालवी फुटते, पानंसुद्धा येतात. सो इथे पण आपल्याकडे एक व्हरायटी आहे जास्वंदीची. हे बघा कळ्या बघा किती आल्यात, बऱ्याच अशा कळ्या आल्यात. सो ही पण आपल्याकडे व्हरायटी आहे. तुम्ही फुलं जेव्हा सगळी लागतील ना तेव्हा एक व्हिडिओ टाकेल, तुम्ही बघू शकता की किती प्रकारची आपल्याकडे जास्वंदीची व्हरायटी आहे कलरची. तुम्हाला मी दाखवेल, एक व्हिडिओ मी टाकेनच. आणि आता मोस्टली पावसाळ्यात तुम्ही जे काही फांद्या वगैरे मोडाल कुठल्याही जास्वंदीच्या असतील किंवा कुठल्याही झाडांचे असतील तरी तुम्ही लावलात तरी जगतील. कारण की आता पावसाळा आहे, पावसाळा सीझन हा मोस्टली झाडं लावण्यासाठीच ओळखला जातो. इथे बघा तिरडासुद्धा लागला आहे, ह्याच्यासुद्धा मस्त फुलं येतात. ह्याच्यामध्ये पण बरीच व्हरायटी आहे. हे बघा इथे आम्ही हे लावलं आहे गुलाब. हे बघा आणि त्याला पालवीसुद्धा आली आहे, बघू शकता तुम्ही. सो हे कट करूनच लावलेलं आहे, तुम्ही बघू शकता पालवी आले. सो असे तुम्ही काय तुमच्या इथे जर जमीन असेल किंवा जमीन नसेल सुद्धा तरी तुम्ही कुंड्यांमध्ये सुद्धा झाडं लावू शकता. आणि ही आमची आहे पूर्ण अशी बहरलेली हिरवीगार अशी शेवंती आणि पूर्ण व्हाईट आहे. सो याला नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान चांगली फुलं येतात. तुम्ही तेव्हा पण मी व्हिडिओ टाकेन तुम्हाला दाखवायला, की पूर्ण बहरलेली असते. सो तुम्ही फुलझाडं जशी तुम्ही लावताय तशी तुम्ही फळझाडेसुद्धा लावू शकता. इथे बघा इथे आम्ही वांग्याचं झाडसुद्धा लावलेलं आहे, भाज्यासुद्धा लावलेल्या आहेत. म्हणजे मिरचीची रोपं असतील, आत्ता बाजार वगैरे भरतो ना त्याच्यामध्ये मिरचीची रोपं, परत वांग्याची रोपं, अशी बऱ्याच प्रकारची रोपं येतात. सो तुम्ही लावू शकता. आणि तुम्ही शोचीसुद्धा झाडं लावू शकता. हे बघा आणि अशा कुंड्यांमध्ये लावलेल्या आहेत झाडं. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि तुम्हीसुद्धा पावसाळ्यात झाडं लावा, बरीच अशी फुलझाडं असतील, फळझाडं असतील तरी तुम्ही लावू शकता. कुंड्यांमध्ये लावा, जर जमीन असेल जमीनमध्ये लावा. तर आपण असाच ब्लॉग घेऊन पुन्हा भेटणार आहोत. आणि मी जास्वंदीचे तुम्हाला म्हणजे आमच्या इथे जेवढा व्हरायटी आहे, जेवढे कलर आहेत जास्वंदीचे किंवा जेवढा काही जाती आहेत ते तुम्हाला मी दाखवेन, एक व्हिडिओ टाकेन. सो आता आपण थांबूया, असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा नक्की भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.